हॅलो चेक. हॅलो हॅलो. इस इनिंगचा पहिला बॉल फ्री हिट असेल. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2025 भव्य दिव्य असं पर्व दुसऱ्या फेरीतील महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम आपण पाहतोय, एक महत्वपूर्ण संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. नितीन कोरपे मित्रमंडळ वहूर त्यांच्या विपक्षामध्ये अकबरी ट्रॅव्हल्स वालवटी. फ्री हिटचा बॉल, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आपण पाहतोय. महत्वाचे गोलंदाज पाहायला मिळतील. आशिष मेहरुल निर्णायक खेळाडू आहेत. आपण एक मॅच आवर्जून पाहिली असेल. रेस्ट ऑफ इंडिया त्यांच्या विपक्षामध्ये बेस्ट ऑफ रायगड त्या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना समोरच्या प्रत्येक फलंदाजाला चारी मुंडा चित करणारा गोलंदाज आशिष मेहरुल आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती पहिला बॉलला सिंगल, दुसरा बॉल डिरेक्ट हिट आणि तिथे सुद्धा सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळेल. 2 चेंडूवरती 2 धावा धावफलकावरती आपण पाहतो अगदी आरामातरित्या कंप्लीट केलेला पाहायला मिळतील. टीमचं धावफलक आपण पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा स्कोर कार्ड वरती त्यांना पाहायला मिळाला. स्ट्राईकला बॅटर महत्वाचा खेळाडू ॲज अ आयकॉनच्या भूमिकेमध्ये दाखल झालेला खेळाडू आपण पाहतोय किरण पवार. स्ट्राईकला किरण पवार. पुढचा बॉल हा ट्रॅकर आणि चुकीचा स्ट्रोक. फसवलं जाते, ट्रॅप होतं त्याच्यामध्ये. अगदी आपण जर पाहिलं तर फसवलंय. किरण पवार रूपी वाद मैदानाच्या बाहेर. पहिली विकेट किरण बाद. आपण पाहिली आहे जिकडे किरण पवार मात्र बाद होताना पाहायला मिळाले. संघ अडचणीमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवीन दाखल होताना पाहायला मिळतील. टीम अकबरी ट्रॅव्हल्स वालवटी संघासाठी टॉस पराभूत झाले. मग पहिली बॅटिंग करण्याचा बॅटिंग मात्र समोर येताना पाहायला मिळाले. जिकडे टॉस जिंकल्यानंतर टीम नितीन कोरपे मित्रमंडळ वहूर संघाने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि मग तिथे मात्र थोडे का होईना आशिष मेहरुल सफल ठरताना पाहायला मिळतं. 3 बॉल 1 मोठी विकेट, 2 धावा धावफलकावरती. नवीन बॅट्समन नवीन मैदानाच्या आतमध्ये. चौथा बॉल समोरचा चेंडू फॉलो थ्रो मध्ये फील्ड करायचा होता. बॉलिंग चांगली झाली आहे, त्याच वेळेला तिथे फिल्डिंग सुद्धा चांगली पाहायला मिळाली. पण पाहता पाहता अजून एक धाव मात्र या दोन्ही फलंदाजाने कंप्लीट केलेली बघायला मिळेल. त्या एकेरी धावेच्या साह्यानं संघाचा धावफलक पुन्हा एकदा पुढे चाललाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती 3 या आकड्यावरती. शांत आणि संयमी खेळ चालू आहे. जिकडे आत्तापर्यंत तरी गोलंदाजी चांगली होती. हाफ ट्रॅकर टप्पा पडलाय, बॉल बाहेर चाललाय, पंचांनी कळवलाय हा वाईट बॉल आहे. इकडे अतिरिक्त धाव मिळणार आहे. अवंतर स्वरूपाची सिंगल मात्र स्कोरकार्ड वरती येताना पाहायला मिळेल. अवंतर स्वरूपाने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो पुढे सरसावत असताना संघाचा धावफलक 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती लागल्यात. आशिष मेहरुल अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. बॉलिंगचा तोफखाना आहे आज आपण पाहिलं तर वहूर संघाकडे, कारण की विश्वजित ठाकूर सुद्धा तिकडे आहेत. अजून एक चांगला बॉल शरीरावरती आदळलाय. धाव घ्यायची की नाही, विश्वजित ठाकूर तिकडे फिल्डिंग करताना पाहायला मिळतील. चांगली फिल्डिंग. अजून एक डॉट बॉल. एक डॉट बॉल मात्र आपण जर पाहिल्यानंतर संपूर्ण अकबरी ट्रॅव्हल्स वालवटी संघाला बॅकफुटवरती ढकलणार आहे आणि तोच डॉट बॉल वारंवार आशिष फेकतात. अजून एक अतिवेगाचा बॉल. तिकडे काय घडलंय, मोठी अपील पाहायला मिळतीये. यस, फलंदाज बाद. लेग बिफोरची विकेट त्यांना पाहायला मिळते. महत्वाचा फलंदाज आपण जर पाहिलं तर सलामीला खेळाडू मुनाफ मैदानाच्या बाहेर. अकबरी ट्रॅव्हल्स वालवटी हा संघ पोहोचला तो तब्बल 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सध्याच्या घडीला चांगलं क्रिकेट सातत्यपूर्ण ॲज अ ऑलराऊंडरची भूमिका
त्याच वेळेला म्हसळा विभागातून म्हसळा तालुक्यातून सर्वाधिक ॲज अ आयकॉनचा ट्रॅव्हल करणारा खेळाडू आपण पाहिलं तर मारूफ जोगिलकर मैदानावरती दाखल झालाय. मारूफ जोगिलकर खेळायचा आहे, धावा बनवाव्या लागतील. मागील मॅचमध्ये शेवटच्या षटकामध्ये अगदी तो तुटून पडला होता. 5 बॉलमध्ये 5 खेळलेले त्यानं ते षटकार प्रभावित करणारे आपण पाहिले आणि तिथून पुढे एक मोठा विजय हा मात्र आपण वलवडी संघाच्या नावावरती पाहिला होता. पण आता इथून पुढे कशा पद्धतीची गोलंदाजी होईल. आता बॉलिंगसाठी नवीन गोलंदाज आपण पाहतोय रायगड एक्सप्रेस. रायगडातील सर्वाधिक वेगवान गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं, रायगडाचा हार्दिक पांड्या म्हणून या नावानं संबोधलं गेलं, असा महत्वाचा खेळाडू आपण पाहतो विश्वजित ठाकूर गोलंदाजी मार्कवरती. समोर नवीद्या वालवटी गावचा खेळाडू आहे. अगदी गावासाठीचं क्रिकेट खूप छान खेळलंय, आजही खेळावं लागेल या मानाच्या स्पर्धेमध्ये. समोर विश्वजित ठाकूर आहे, त्याच्या अगेन्स्ट फटके खेळावे लागतील. पहिला बॉल पंचांच्या डावा एसटीने गोलंदाजी करण्याचा निर्णय. पहिला चेंडू बॅट चिकडा, डिरेक्ट हिटचा प्रयत्न. पाहता पाहता मात्र आपण जर पाहिलं तर तिथे एक धाव मात्र अर्जित केली जाते. बॅटर पहा शेवटपर्यंत बॉलकडे पाहत होते, मग समोर मात्र आपण जर पाहिलं तर गोलंदाज सुद्धा तिकडे बॉलकडे पाहत होते. मग तिकडे ऍक्सिडेंट होताना पाहायला मिळाला, पण हरकत नाहीये. पुन्हा नव्यानं आपण जर पाहिलं तर बॉल फेकले जातील. विश्वजित ठाकूर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. महत्वाचे किंबहुना वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. बॅटची तर कडा घेतली होती. थर्डमॅनला मी कौतुक करेल, तिकडे फत पटेल होते. चांगली फिल्डिंग झाली आहे. बॉलला थांबवलं नसतं तर यदा कदाचित 4 धावा मिळाल्या असता, कारण की आउटफील्ड तेवढी फास्ट आहे. सुंदर मैदान, ही सुंदर खेळपट्टी, सगळ्याच मात्र आपण जर पाहिलं तर गोष्टी चांगल्या दर्जाच्या आतापर्यंतच्या आपल्याला पाहायला मिळते. सगळ्या गोष्टी चांगल्याच. स्पर्धा ओके मध्ये पुढे चालली आहे. तिसरी रात्र आपण पाहतोय आणि तिसऱ्या रात्रीतील दुसऱ्या फेरीतील पहिलाच सामना हा मात्र आपल्या समोर आहे. मारूफ जोगिलकर ऑन स्ट्राईक, समोर आयकॉन विश्वजित ठाकूर. पुढचा बॉल, समोरचा बॉल, स्ट्रोक अप्रतिम खेळला. डी बॅकच्या कव्हरला फिल्डर आहेत, प्रयत्न केले, थोडे अपुरे राहिले. बॅकअप टाऊन चांगलं मिळेल. पाहता पाहता आपण जर पाहिलं तर दोन्ही फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. स्ट्रोक चांगला खेळला होता मारूफनं ज्यावेळेला बॉल आला. तदनंतर मात्र आपण जर पाहिलं तर तिकडे एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. फत बाबाजी आपण पाहतोय. एकंदरीत आपण जर पाहिलं तर सध्याच्या घडीला अशा स्वरूपाचे ही मैत्री मात्र क्रिकेटची जपली जाते. निखिल पारवे आणि त्याच वेळेला जमरुद्द याची रील सध्याच्या घडीला वंडर स्पोर्ट्स या इंडियावरती चर्चेचा विषय राहिलाय. आणि आज सुद्धा निश्चित फहद बाबाजी सुद्धा या क्रिकेटमधली मैत्री इकडे दाखवताना पाहायला मिळाले. विश्वजित ठाकूर. पुढचा बॉल, वेग 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 आणि वेग आणि त्या वेगाचा बादशाह विश्वजित ठाकूर त्याने टाकलाय. अजून एक डॉट बॉल. भन्नाट वेगाचा चेंडू होता. बॅटचा फेस ओपन करायचा होता मारूफला, पण तद्वर बॉल कीपरचा वेध घेताना आपण पाहतोय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. विश्वजित ठाकूर. टीमची धावसंख्या धावफलकावरती पूर्णतः थांबली आहे. एक लो स्कोरिंग मॅच भेटीसाठी येते की काय, कारण की आतापर्यंत धावा 7. हाफ ट्रॅकर, बॅट चिकडा, शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला एक सोपा झेल, मोठी विकेट आपण पाहतोय. विश्वजित ठाकूरच्या नावावरती पहिली सफलता. मारूफ जोगिलकर आयकॉन खेळाडू मैदानाच्या बाहेर. चे मालक श्री आमोदभाई कळमकर उपस्थित आहेत. मी फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि साहिल हेलेकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा. या ठिकाणी सन्मान चिन्ह, शाल आणि बुके. हर्षल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अर्षद खेळपट्टीवरती दाखल होताना पाहायला मिळतील. अर्षद मैदानाच्या आतमध्ये आलेत. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 7 धावा धावफलकावरती. 3 फलंदाज मात्र बाद झालेत. हो इकडे विश्वजित ठाकूर यांच्या अगेन्स्ट आला स्विच हिटचा फटका खेळायचा होता. वेगळ्याच दर्जाचा कॉन्फिडन्स दाखवला मैदानावरती अर्षदनं, पण असफलता हाती आली. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. तिथे मात्र आपण पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. धावा मात्र थांबवला गेला. आविष्काराच्या फटक्यावरती जास्तीचा विश्वास अर्षदचा असावा.
त्याच कारणानं मात्र आला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. मागील मॅच मध्ये सुद्धा विश्वजित ठाकूर यांनी एक षटक टाकलं होतं, तिकडे एकच धाव दिली होती. याही षटकामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा दिल्यात. बॅकफुटला जाऊन पंच केलाय, वेगाचा फायदा उचलायचाच होता पण तिकडे क्षेत्ररक्षक उभे केलेत. शॉट डीप बॅकवर्ड पॉइंटला सोप्पा झेल. अर्षद मैदानाच्या बाहेर. अडचणीमध्ये संघ सापडल्या. पहिल्या डावामध्ये खेळ अपेक्षित नाहीये असा, कारण की आज असं वाटतंय खूप साऱ्या धावा झाल्या त्या मैदानाच्या आतमध्ये, कारण की एका इनिंगमध्ये तब्बल 89 धावांचं टार्गेट सुद्धा आपण पाहिलं. जिथे पुढची मॅच पाहायला मिळेल आपल्याला नडगाव संघ इन ॲक्शन, त्याच वेळेला अर्धशतकीय खेळ करणारा सूरज पाटील सुद्धा आपण पाहणार आहोत. म्हणजे मॅचला बघायला मजा येईल. समोर अक्षय पाटील, मोन्या असेल, म्हणजे 2 किंवा 4 दिग्गज आयकॉन आणि त्यांच्या समवेत 2 गावचे दिग्गज खेळाडू पाहायला मिळतील. म्हणजे मॅच चांगलीच होईल आणि ही मॅच चांगली होईल कारण की वालवटी संघाकडे बॅटिंग लाईनअप खूप मोठा आहे. मग शेवटपर्यंत जोपर्यंत नवीद उभा आहे ना, तो धावा बनवू शकतो. असे बरेचसे कारनामे नवीदनं केलेत आणि आज करावं लागेल, कारण की 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. यदा कदाचित स्कोरकार्डवरती यूट्यूब वाहिनीवरती बघत असलेल्या प्रेक्षकांना थोडा प्रश्नचिन्ह आला असेल किंवा हॉकी किंवा मग कबड्डीचा स्कोरकार्ड समोर आम्ही बघतोय की काय, कारण की धावा पहा खूप कमी आहेत. बॅकफुटला जात असताना कट करायचा, डीप बॅकफुट पॉइंट आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध बॉल चाललाय. फिल्डर तिकडे आहेत आणि धावण्याचा मोह आवरला नाहीये. फत बाबाजी काय केलंय, हिट करायचं होता. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर महत्वाची मॅच आहे पहा. म्हणजे याच मैदानावरती या स्पर्धेमध्ये बरेचसे कारनामे घडलेले आहेत. पहिल्या रात्रीमध्ये आपण जर पाहिलं तर 10 या आकड्यावरती चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघाचे तब्बल 5 फलंदाज बाद झाले होते आणि तदनंतर ओमकार महाडिकची वादळी खेळी आणि तिथून पुढे योगेश पेनकर यांची 7 आणि महाड चॅम्पियन स्पोर्ट महाड संघाचा धावफलक हे तब्बल 75 पर्यंत पोचलं गेलं होतं. यस, रिव्ह्यूचा कॉल केला, बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. अंपायर्स कॉल मात्र तिकडे वाईट होता. आपण म्हणत होतो पहिल्या रात्रीबद्दल. आज सुद्धा वालवटी संघ सुद्धा कमबॅक करू शकतो, कारण की आतापर्यंत 9 धावांवरती 4 फलंदाज त्यांचेही बाद झालेत, पण तिसरं षटक मार्गास आहे. यस, चेक केलं जातं रिव्ह्यू सक्सेसफुल, योग्य बॉल, फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. चांगला बॉल आपण पाहतो. आशिष मेहरुलचा विश्वास होता स्वतःवरती, सेल्फ कॉन्फिडन्स त्यांना दाखवला. बॉल फेकल्या जसा पंचांनी वाईटचा कॉल दिला लगेचच मात्र आपण जर पाहिलं तर रिव्ह्यूची मागणी तिकडे करण्यात आली आहे. यशस्वी सुद्धा ठरलेत. टीमची धावसंख्या धावफलकावरती थांबली आहे. संघाचा धावफलक 9 या आकड्यावरती. पुढचा बॉल, हो वेग होता या बॉलवरती. सुसाट आणि रंपाट बॉल आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर गुडलिंग स्पॉट वरती अगदी नाका तोंडा जवळून जाणारा चेंडू. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी, वेगळा सुगंध देणारा बॉल राहिला बॉलरला. आशिष मेहरुल नवीदला थांबवलंय. नवीद मात्र प्रयत्न करतोय, बॅट बॉलचा संपर्क नाही होत आहे. मोठा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक होते पण तो बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 6 धावा. पण जर पाहिलं तर अकबरी ट्रॅव्हल्स वालवटी या टीमसाठी मॅच ऑन होतीये की काय, संयमाचे बांध जणू काही तोडले जात आहेत की काय नवीदच्या बॅटमधून, कारण की जे अपेक्षित होतं त्या धावा यायला सुरुवात झाली आहे. आणि आपण जर पाहिलं तर आपण म्हणतो ना की एकच मारला पण तो मजबूत मारला आणि तो तसाच फटका नवीदच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बऱ्याचशा कालावधीनंतर एकच षटकार राहिला पण तो मात्र चांगला दर्जाचा पाहायला मिळाला. इथून पुढे या षटकातील अजूनही आपण पाहिलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमचा धावफलक पोहोचलाय तब्बल आतापर्यंत 15 या आकड्यावरती. पुनश्च एकदा पुढचा बॉल, आशिष मेहरुल वेगाचा शॉर्ट पॉइंटला खेळलाय. फिल्डर तिकडे आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये.
लगेचच कमबॅक, लगेच प्रत्युत्तर देणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये. एका धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या 16. इथून पुढे शेवटचा एक बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल या तिसऱ्या षटकातील, जिकडे आशिषने पूर्णपणे बांधून ठेवलं होतं, पण एक षटकार आल्यानंतर धावा आल्यात. आता पुढचा बॉल. हो सेन्सिबल क्रिकेट खेळायचं होतं, फक्त बचावकारक फटका खेळायचा होता. किंबहुना आशिष मेहरुलच्या षटकाला इथून पुढे सांगता करून द्यायची होती आणि त्याच माइंडसेटनं खेळलेला फटका अंगलटी आलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ मात्र संपुष्टात. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा. 4 फलंदाज बाद व्हावे लागले 16 धावा बनवण्यासाठी, जिकडे 18 चेंडू खेळले. टीम आपण पाहिलं तर अकबरी ट्रॅव्हल्स वालवट या संघानं. अजूनही इथून पुढे आपण पाहिलं तर 12 बॉलचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावाचा. 2 षटक आपल्याला पाहायला मिळतील. नवीन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाचा गोलंदाज आपण पाहतोय, संघाचा निर्णायक खेळाडू सौद पटेल. सौद पटेल गोलंदाजीसाठी आपण पाहतो. समोर नवीद आहे आणि सौद नवीद हे आपण जर पाहिलं तर समीकरण बऱ्याचशा वेळा आपण पाहिलंय. गाव मर्यादित क्रिकेट खेळत असताना तिकडे वहूर संघासाठी सौदनं बरंचसं चांगलं क्रिकेट खेळलं ॲज अ ऑलराऊंडर. त्याच वेळेला नवीद सुद्धा ॲज अ ऑलराऊंडरची भूमिका बजावताना पाहायला मिळतं. आणि आज पुन्हा नव्यानं एकमेकांच्या विरुद्धामध्ये आपण पाहतोय. आलेत निमित्त आहे स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2025चं हे भव्य दिव्य असं पर्व. विद्युत ज्योतातील मर्यादित षटकांची टेनिस बॉल क्रिकेटची ही मानाची स्पर्धा फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित आपण पाहतोय. फ्रेंड्स ग्रुपचा तुटनात अगदी एक मोठा आपण जर पाहिलं तर ग्रुप संपूर्ण आपण पाहिलं तर रायगडामध्ये म्हणावं लागेल. आणि सगळ्या क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं तर फ्रेंड्स ग्रुपचा हातभार हे मात्र सातत्यानं आपण पाहतो. आणि म्हणूनच का होईना दरवर्षी एक मोठी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा या महाड नगरीमध्ये फ्रेंड्स ग्रुपच्या माध्यमातून सजवली जाते. सौद पटेल पहिलाच बॉल टप्पा पडलाय, बाहेरच्या दिशेला निघालाय. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर काय घडेल, एक अवंतर स्वरूपाची धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. व्हाईट बॉलची घोषणा खेळपट्टीवरती आपण पाहणार आहोत. अतिरिक्त सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉल आतापर्यंत आपण पाहतोय. टीमची धावसंख्या धावफलकावरती 1 पुढे गेल्यानंतर 17 धावा धावफलकावरती. यापुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक महत्वाचा संघ आपल्याला पाहणार आहोत, जिथे षटकातील पुढचा बॉल मोठा फटका नवी त्याच्या बॅटमधून. या पहिल्या डावातील दुसरा धमाका षटकार. बॅटमधून धावा यायला सुरुवात सुद्धा झाली आहे. 6 धावा आल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 23 या आकड्यावरती धावगती मात्र पोहोचताना पाहायला मिळते. 4 फलंदाज बाद झाले. तिथून पुढे खेळीला पूर्णतः सावरले या दोन्ही फलंदाजाने. ओ हा वेग पहा, हा वेग भन्नाट होता, हा वेग चांगला दर्जाचा होता. यस, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल हा बॉल वाईड आहे की नाही. बॅटिंग करणाऱ्या संघाचा मात्र आपण जर पाहिलं तर रिव्ह्यू मैदानात छातमध्ये पाहायला मिळेल. यस, रिव्ह्यू अनसक्सेसफुल, फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. चांगला चेंडू आपण खेळपट्टीवरती पाहतो. तिकडे डॉट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. योग्य निर्णय. संपूर्ण दक्षिण रायगडामध्ये सर्वाधिक पंचांच्या भूमिकेमध्ये ट्रॅव्हल करणारे पंच आपण पाहतोय. बरेचसे वर्ष त्यांनी सुद्धा क्रिकेटचा खेळ गाजवला. असे महाड विभागातील दादली गावाला बिलॉंग करणारे बंटी जाधव सर आपल्याला ऑन फील्ड अंपायर पाहायला मिळतात. त्यांच्या समवेत या स्पर्धेमधील एक मुख्य घटक उपाध्यक्ष उमेशजी जगताप आपण पाहतोय. यावेळीचा चांगला बॉल खेळपट्टीवरती आपण पाहतोय. बॅट बॉलचा संपर्क कोणताही नाहीये. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अजून एक चांगला बॉल. त्याचबरोबर पंचांच्या भूमिकेमध्ये अगदी मॅन फ्रॉम घाटकोपर आपण गणेशजी बावीसकर सरांना सुद्धा पाहिलंय.
चांगलं कामकाज पंचांचं त्यांनी सुद्धा केलंय या 3 रात्रीमध्ये. टप्पा पडला, बॉल बाहेर, अजून एकदा बॉल इकडे, मात्र पुनश एकदा कीपरचा वेध घेत असताना पाहायला मिळेल. वारंवार लगातारचा 3रा डॉट बॉल फेकला सौद पटेल. कमबॅक पहा ना, म्हणजे षटकार आल्यानंतर लगेच 3 बॉल डॉट टाकले, हे महत्वाचं आहे. म्हणजे षटकार आला, डॉट जसा आला तिथून विश्वजित ठाकूर मात्र आपण पाहिलं तर सौद पटेल पर्यंत पोहोचले आणि मग ज्या काही गोष्टीचं कानमंत्र हवं होतं त्या गोष्टी मिळाल्या आणि मग तदनंतर त्याच माइंडसेटनं त्या लाईन लेंथनं बॉलिंग केली जाते आणि सफल सुद्धा, हे महत्वाचं आहे. पुढचा बॉल, मोठा फटका खेळायचा होता, बॅटची कडा फत बाबाजी बॉलच्या खाली, सेकंड अटेम्प्ट मध्ये टिपला गेला जाईल. एक महत्वाची विकेट, अजून एक धक्का, नवीद सुद्धा या मॅचचं आशेचं किरण, विकेट. खेळवला जाणारा सामना भैरी जोगेश्वरी शरद मांडे 11 नडगाव वर्चेस MK इरफान जुई वॉरियर जुई. दोन्ही संघ नायकांनी नाणेफेकीसाठी व्यासपीठाकडे यायचं आहे. भैरी जोगेश्वरी शरद मांडे 11 नडगाव वर्चेस MK इरफान जुई वॉरियर्स जुई. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी नाणेफेकीसाठी व्यासपीठाकडे यायचं आहे. शेवटचा एक बॉल येणं बाकी असणार आहे या षटकाचा आपण पाहतोय. तिकडे षटक क्रमांक मार्गस्थ आपण पाहणार आहोत, ते म्हणजे चौथा आणि चौथ्या षटकाचा शेवटचा बॉल. 23 धावा, 23 धावांवरती जवळ आपण पाहिलं तर अकबरी ट्रॅव्हल वालवटी या संघाचा अर्धा संघ मैदानाच्या बाहेर गेलाय, कारण की 5 विकेट्स तिकडे मात्र आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल, समोरचा बॉल, मोठा फटका खेळायचा होता, बॅट फिरवली, बॅटचा अगदी फेस ओपन केला होता, पण स्पीड पहा ना बॉलचा, अप्रतिम गोलंदाजी. सौदचा कमबॅक झाला. अजून एक डॉट बॉल आल्यानंतर षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर संपुष्टात आले. ते चौथं 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर तब्बल आतापर्यंत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 23 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या लागल्या गेल्या. चला इथून पुढे टॉस आपल्याला कंप्लीट करायचा आहे. मी विनंती करेन जुई आणि नडगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या नाणेफेकीचं कौल करण्यासाठी. पुढच्या मॅचचा टॉस आपण कंप्लीट करतोय. त्याचबरोबर शेवटचं षटक, लास्ट ओव्हर या पहिल्या डावातील आपण जर पाहिलं तर शेवटच्या षटकात येण्यासाठी नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील, ते म्हणजे फहद पटेल. सौद पटेल यांचे बंधू फहद पटेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुद्धा खूप साऱ्या बंधूंनी मात्र आपण जर पाहिलं तर आपले विभाग किंवा आपल्या जिल्ह्याचं नाव 7 समुद्र पार नेले. त्यासाठी अगदी विश्वजित ठाकूर, त्याचबरोबर अभिजित ठाकूर, छोट्या मोठ्या यांना सुद्धा आपण पाहिले. मोठ्या मात्र आज मैदानावरती दाखल आहे आणि आज मात्र मोठीच कामगिरी विश्वजित यांच्या माध्यमातून होतीये. षटक क्रमांक 5, 5व्या षटकातील पहिला बॉल, फहद पटेल. समोर बॅटर आपण जर पाहिलं तर उमर आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल, अप्रतिम वेगाचा, यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा महत्वपूर्ण अजून एक आपण जर पाहिलं तर डॉट बॉल. या मॅच मध्ये डॉट बॉलचा रेशो खूप वाढलेला पाहायला मिळाला. म्हणजे वारंवार अगदी जास्तीचे डॉट बॉल आपण पाहिले, किंबहुना सिंगल आणि तदनंतर 2 षटकार नवीनने खेळले. जरूर संघ पूर्ण अडचणीमध्ये वालवटी. हो, याही वेळेला पुन्हा वेग, बन्नाट वेग. तिथे आपण जर पाहिलं तर फहद पटेल लगातारचे 2 डॉट बॉल टाकताना पाहायला मिळतील. या दोन्ही बंधूंनी प्रभावित केलंय, बॉलिंग असेल किंवा मग बॅटिंग. चांगलाच खेळ सातत्यानं नितीन कोरपे मित्रमंडळ वहूर या संघासाठी केलेला आपल्याला बघायला मिळालाय. षटकातील अजूनही आपण जर पाहिलं तर 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिला डाव आजच्या रात्रीची यदा कदाचित ही पहिली लो स्कोरिंग मॅच असावी. काल आपण एक लो स्कोरिंग मॅच पाहिली. खोलातला बॉल, पंचांकडे मोठी अपील आहे, आत्मविश्वास बराचसा दाखवला होता. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मात्र तिकडे 1 धाव मिळणार आहे आणि त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 24 या आकड्यावरती पोहोचलेली पाहायला मिळेल. 24 धावा धावफलकावरती लागल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या 5व्या षटकातील शेवटचे 3 बॉल येणं बाकी. पहा ना, म्हणजे प्रेक्षकांना हवं ते मैदानावरती अद्याप झालं नाहीये. गोलंदाजी मात्र चांगली झाली, पण धावाही अपेक्षित होत्या. मोठे फटके गरजेचे होते, ते मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये आले नाहीयेत. पाहता
एक फुलटॉस बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. तिथे मात्र अजून एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळेल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे वेस्ट साईडसाठी. येस, वेस्ट साईडचं नो बॉल आहे का चेक करायचा, जिकडे बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यूचा कॉल आपण पाहतो. येस, रिव्ह्यू अनसक्सेसफुल, योग्य बॉल, फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू गमावलेत बॅटिंग करणाऱ्या टीमनं दोन्ही. या गोष्टीकडे मी लक्ष वेधेन. ऑन फील्ड अंपायर डिसिजन तुम्हाला आता इथून पुढे मान्य करावा लागेल. पुढचा बॉल, चांगला बॉल, चांगला बॉल. फत पटेल त्यांनी मात्र बॉल अगदी आपण जर पाहिलं ना तर अचूक ते वर फेकलं आणि तिथे मात्र अजून एका बॉलची सांगता. धावा थांबल्या गेल्यात, धावा थांबवल्या गेल्यात, हे महत्वाचं आहे. अगदी टीमसाठी जे अपेक्षित आहे तेच मात्र आज सगळ्या गोष्टीची जी प्लॅनिंग केली होती ना नितीन कोरपे मित्रमंडळ वहूर संघाने, ती सक्सेसफुल ठरली आहे. अजून एक बॅट, बॉल टर्न थर्डमॅनच्या दिशेला चालला. फिल्डर तिकडे वेगाने त्यांना पाहायला मिळतील. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न मैदानावरती केले जातील, पण तिथे पाहता पाहता रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळेल. षटक क्रमांक 5 संपुष्टात आले. टीमची धावसंख्या धावफलकावरती 26 आणि 27 धावांची आवश्यकता. हॅलो, यानंतरचा खेळवला जाणारा सामना जो आहे तो भैरी जोगेश्वरी शरद मांडे 11 नाडगाव वर्चेस MK इरफान जुई वॉरियर्स जुई, दोन्ही संघनायक आलेले आहेत. मी या फ्रेंड्स ग्रुपचे ज्येष्ठ सल्लागार आणि आमचे सर्वांचे ज्येष्ठ विजय जाधव यांना विनंती करतो की आपण या स्पर्धेची नाणेफेक करायची आहे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. मी विनंती करेन टीम आपण जर पाहिलं तर अकबरी ट्रॅव्हल्स वालवटी संघ आपण लगेच चित्रक्षण सजून घ्यायचंय. वेळ जास्तीचा खर्च करायचा नाहीये. जिथे 30 बॉल आणि फक्त 27 धावांची आवश्यकता आहे. मापक अशी धावसंख्या आपल्या समोर पाहायला मिळेल. एक लो स्कोरिंग मॅच आणि या मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये या आवाज ऐकूया सन्माननीय नरेश डोमे सरांचा. धन्यवाद. सामना जो आहे तो भैरी जोगेश्वरी शरद मांडे 11 नडगाव वर्चेस MK इरफान जुई वॉरियर्स जुई. जुई या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि भैरी जोगेश्वरी शरद मांडे 11 नडगावला खेळण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. डोमे सर. पुन्हा एकदा फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित स्वर्गीय आमदार माणिकराव जगताप स्मृती चषक 2025 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण ऐकत होतात हर्षल मुंडे सरांना पहिल्या डावामध्ये आणि अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षण गोलंदाजीच्या जोरावरती इथे अकबरी ट्रॅव्हल्स वाळवटी संघ मात्र वादळात सापडला, वावटळीत सापडला आणि मात्र 5 षटकांमध्ये 26 धावाच ते बनवू शकलेले. 27 धावांचं आव्हान या ठिकाणी नितीन कोरपे मित्रमंडळ वहूर संघासमोर आहे. लक्ष छोटं असेल पण क्रिकेटचा खेळ आहे. द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी, अनिश्चिततेने भरलेला विस्मयकारक खेळ म्हणजे आपण बघतोय क्रिकेट. आणि त्यामुळे कमी धावा आहेत आणि म्हणून वहूर संघ अगदी सहज जिंकेल तर असं कधीच होणार नाही. यानंतरची मॅच आहे भैरी जोगेश्वरी शरद मांडे 11 नडगाव विरुद्ध MK इरफान जुई वॉरियर्स जुई. जुई वॉरियर्सनं टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. भैरी जोगेश्वरी शरद भाऊ मांडे 11 नडगाव संघाला त्यांनी फलंदाजीसाठी निमंत्रण दिले. यानंतर दोन्ही संघांनी तयार राहा, लगेच दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना. आज यष्टांच्या पाठीमागे आम्ही किरण पवार यांना बघतोय. आज फलंदाजीमध्ये दोन्ही सामन्यांमध्ये पहिल्या सामन्यामध्ये संयमाचा परिचय दिला. या सामन्यामध्ये किरण पवार एका धावसंख्येवरच बाद झाला तर विश्वजित ठाकूर आणि त्याच्या सोबतीला फलंदाज सौद पटेल
मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. 27 धावांचं लक्ष्य. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज इसाक. एक धाव या ठिकाणी घेतली जाणार आहे. चेंडू अडवायचा आहे, तिथे बाउंड्री दिली जात नाही. त्यामुळं तिथून जेवढ्या धावा तिथे मिळणार आहे धावून तेवढ्या धावा फलंदाजांना दिल्या जातील. एका धावेबरोबर सुरुवात होते. सौद पटेल कडून विश्वजीत ठाकूर स्ट्राइक एंडवर. छोट्या या नावानं सुपरिचित हा खेळाडू दिघोडे गावचा सुपरस्टार द ग्रेट विश्वजीत आपण मैदानामध्ये बघू शकतो स्ट्राइक एंडवर. या खेळाडूने आपल्या प्रतिभेच्या जोरावरती, खेळातल्या गुणवत्तेच्या जोरावरती निश्चित आपलं स्थान अढळ तयार केलेलं आहे. आणि अशा खेळाडूंना मैदानामध्ये खेळताना बघणं हा देखील एक चांगला अनुभव असतो. आज प्रेक्षकांना इथे तो मिळतोय. चांगला फटका होता. पहिला चेंडू डावा पाय पुढे टाकला, ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव जरूर, 2 धावा मिळतील. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर पर्यंत पोहोचला होता. फक्त चेंडूला दिशा दिली होती, तिथे टायमिंगचा विचार नव्हता केला, ताकदीचाही नव्हता वापर केला. हो हो हो, इथे ताकद आहे, इथे नजाकत आहे, इथे षटकार आहे. खणखणीत फटका. विश्वजीत ऑन फायर. आपण इथे मैदानामध्ये बघतोय त्याचं नाव आहे विश्वजीत ठाकूर. पहिला चेंडू संयमाचा परिचय दिला होता, शांतपणे खेळला होता. परंतु दुसऱ्याच चेंडूवरती त्यानं बघितलं की समोर येतोय बॉल, थोडीशी जागा बनवली आणि उचलला चेंडू मिड विकेट च्या डोक्यावरून. 6 धावांसाठी. धावफलकावरती धावा 9. उजव्याच्या बाहेर. ही लेन चांगली आहे क्रिकेटमध्ये. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला धावा रोखायच्या तर उजव्या यष्टीच्या बाहेर फुल लेनचा बॉल टाकण्याचे कौशल्य तुमच्याकडे आलं पाहिजे. कन्सिस्टन्सी यॉर्कर टाकू शकतो जसप्रीत बुमराह. तो का टाकू शकतो तर त्याला एक कारण आहे. अशी एखादी घटना त्याच्या आयुष्यामध्ये घडली होती ज्याला अमूलाग्र बदल झाला त्याच्या करिअरमध्ये. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा घटना घडतात. याबरोबर गुडलेन, शॉर्ट ऑफ गुडलेन, एकदम आखूड टप्प्याचा नाही, थोडासा पुढेच होता हा चेंडू. उसळी देखील त्याला फारशी मिळाली नाही आणि पोझिशन बनवण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू उजव्याच्या बाहेर निघूनही गेला. धावा इथे मिळणार नाहीत. धाव फलकावरती 9 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना जसप्रीत बुमराह घरी बॉलिंग करायचा, घराच्या भिंतीवरती बॉलिंग करायचा. यस, कडक, सुपर कडक आहे. आणि इथे 6 धावा आहेत. फ्लॅट षटकार. ताकद होती, फक्त ताकद होती इथे. टायमिंगचा वापर सुंदर होता. 6 धावा इथे लॉफ्टेड ऑफ. कमालीचा षटकार. धाव फलकावरती स्वागत करतो आणि फ्रेंड ग्रुपचे अध्यक्ष श्री सुदेश कलमकर यांना विनंती करतो की त्यांची शाल आणि पुष्पाची गुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. परत एकदा ढोमे सरांच्याकडे. बघा इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि 15 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. विजयासाठी मात्र 12 धावा दूर. नितीन कोरपे मित्रमंडळ वहूर. यास 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 6 धावांची मोहर उमटेल इथे. षटकार. फलंदाजीसाठी परत एकदा पूल करतोय चेंडूला. इथे मिळणार आहेत, प्रेक्षक उत्साही कळवत आहेत तिथे 6 आहे, मात्र पंच कळवतील आपल्याला योग्य निर्णय. यस, षटकार आहे आणि याच बरोबर इथे सामना जिंकला. वेगवान